या सुंदरशा वेळेबद्दल खरोखर देव आमच्यासाठी चांगला आहे आणि खरोखर आज अद्भुत देवाची कृपा, देवाची समक्षता, देवाची उपस्थितीचा अनुभव उपासनेमध्ये परमेश्वराने दिला. आणि खरोखरच देव किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन बायबल सांगता आम्हाला. आणि उपासनेमध्ये ज्यावेळेस आम्ही आत्म्याने खरेपणाने देवाची उपासना करतो त्यावेळेस आमच्या आत्मिक जीवनामध्ये कार्य होत असतं. आम्ही वचन वाचतो, प्रार्थना करतो, चांगली गोष्ट आहे, पण खरं कार्य, खरा बदल जर कुठं होत असेल तर तो उपासनेमध्ये होतो. म्हणून बायबलमध्ये उपासनेला खूप महत्त्व आहे आणि आपल्या आत्मिक जीवनात सुद्धा आपलं उपासनेला महत्त्व असलंच पाहिजे. उपासनेमध्ये परमेश्वराने बऱ्याचशा गोष्टी प्रकट केल्या. तो म्हणतो की युद्ध तुमचं नाही, युद्ध माझं आहे. आणि या येत्या महिन्यामध्ये तुमच्या प्रत्येक युद्धामध्ये परमेश्वर तुम्हाला विजय देणार आहे. म्हणून काळजी करू नका कसं होईल, काय होईल. फक्त देवाचे आभार मानणं आमचं काम आहे. देवाचे उपकार स्तुती करणं आमचं काम आहे. एक नेहमी लक्षात असू द्या, जो देव अब्राहामवर होता, इसाकावर होता, याकोबवर होता, तोच परमेश्वर आमच्या बरोबर आहे. ज्या परमेश्वराला काही अशक्य नाही, ज्याने मरणावर विजय मिळवला, तो देव आमच्या बरोबर आहे. मनुष्य आमचं काय करणार, आम्ही कोणाला भेणार. साऱ्या सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर, सर्व काही त्याच्या अधीन आहे, सर्व काही त्याच्या अधिकाराखाली आहे, सर्व काही त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्या देवाची आम्ही उपासना करतो. जो देव बाह्य स्वरूपात नाही, तो अंतःकरण पारखतो. आज आमच्या अंतःकरणामध्ये काय चाललेलं आहे ते देवाला पूर्णपणे माहिती आहे. आमचे विचार त्याला माहिती आहे. आमचं चालणं, बोलणं, बसणं, उठणं सर्व काही आमच्या स्वर्गीय पित्याला माहिती आहे. आम्ही त्याच्यापासून लपून राहू शकत नाही. आम्ही कुठलीच गोष्ट आमच्या परमेश्वरापासून लपून ठेवू शकत नाही. म्हणून नेहमी परमेश्वरासमोर आपलं मन मोकळं करत जा, आपलं अंतःकरण मोकळं करायचं. असं काय राखून नाही ठेवायचं, कारण तो अंतःकरण पारखणारा देव आहे. आम्ही ते लोक आहोत जे आमच्यातून जीवनी पाण्याचा झरा वाहतो. लक्षात घ्या, आम्ही एक सुकलेलं किंवा दुष्काळी तसं आमचं जीवन नाहीये. ते येशू ख्रिस्त आमच्यामध्ये आहे. येशू ख्रिस्त आमचा तारणार आहे, जो मार्ग, सत्य व जीवन आहे, ज्याच्या द्वारे आल्याशिवाय आपण स्वर्गात जाऊ शकत नाही. तो म्हणतो की मी जीवनाचं पाणी आहे. ते पाणी आज आमच्यातनं सुद्धा तेच वाहत आहे. म्हणून स्तोत्रसंहितामध्ये आम्हाला पाहायला मिळतं पहिल्या अध्यायामध्ये की ते झाड, पाण्याच्या प्रभावाजवळ लावलेलं झाड येते, ते हंगामी फळ देत असतं. आज आम्ही ख्रिस्त म्हटलेल्या पाण्याचा प्रवाह किंवा तो झरा, त्याच्याजवळ लावलेलं आपण झाड आहोत. आम्ही ते फळ दिलंच पाहिजे. आनंदाचं फळ, शांतीचं, प्रीतीचं, हे आमची फळं दिसली गेली पाहिजे आमच्यामधून. आम्ही ते जीवनाचं पाण्याचा झरा असल्यामुळं आमच्यामधून तो खरा विश्वास दिसला पाहिजे. ख्रिस्तावरचा, यहोवा परमेश्वरावरचा आमचा खरा विश्वास. लोक जो विश्वास ठेवतात तशा प्रकारे आमचा विश्वास नव्हता. आमचा वैयक्तिक विश्वास येशू ख्रिस्तावरती असला पाहिजे. लक्षात घ्या, विश्वासाची आमची पातळी नेहमी वाढत असली पाहिजे. रोजच्या रोज रोज आमच्यामध्ये बदल घडत गेला पाहिजे. आध्यात्मिक जीवनामध्ये रोज काहीतरी बदललं पाहिजे, काहीतरी घडलं पाहिजे आध्यात्मिक जीवनामध्ये. रूढी परंपरेतनं आम्ही जीवन जगू नये.
कारण आमच्यात जो झरा असतो, हा पाण्याचा झरा कधी थांबत नाही, तो वाहत असतो सारखा. तळ नाही म्हणत मी, तळ एक डबका असतं, त्या पाण्याला कुठे वाट नसते. त्या तळ्यामध्ये कालांतराने दुर्गंधी यायला सुरुवात होते, वास यायला सुरुवात होते, कारण ते वाहत नाही पाणी. पण झरा हा नेहमी वाहत असतो आणि स्वच्छ असतो, निर्मळ असतो तो. आज तो तुम्ही आणि मी ख्रिस्तामध्ये जीवनाचा झरा आहोत. जर आम्ही जीवनाचा झरा आहे तर माझ्यामधले ते सर्व गुण दिसलेच पाहिजे, माझ्यात तो खरा विश्वास दिसला पाहिजे, ख्रिस्तावरचा खरा विश्वास. परिस्थिती किती विपरीत असू द्या, प्रतिकूल असू द्या, पण मी विश्वासामध्ये कुठं डगमगलं नाही पाहिजे, तो खरा विश्वास. दुसरी गोष्ट म्हणजे परिणामकारक प्रार्थना. माझी प्रार्थना ही परिणाम करणारी असली पाहिजे, घडलंच पाहिजे. जर मी प्रार्थना करतोय तर मध्यस्थी करतोय कोणासाठी, कुटुंबासाठी, देशासाठी, शहरासाठी, वस्तीसाठी, तर कार्य घडलंच पाहिजे. ही परिणामकारक प्रार्थना आमची झालीच पाहिजे. एक पोपटपंची आपण 4 शब्द बोलायचे आणि बाहेर निघून जायचं नाही. जर मी प्रार्थनेला बसतोय तर ज्या गोष्टीसाठी मी प्रार्थना करतोय, ज्या उद्देशासाठी प्रार्थना करतोय, तिथं ते कार्य घडलंच पाहिजे. हा जीवनाचा झरा आमच्यामध्ये. साधारण व्यक्ती तुम्ही आणि मी नाहीये, कारण एक जगातले व्यक्ती नाही, जगातनं परमेश्वर आम्हाला वेगळं केलेलं. आमच्यामध्ये ते ज्ञान दिले, ते अधिकार आम्हाला दिलेत की आम्ही साप आणि विंचू यांना तुडू. म्हणजे सैतानाची प्रत्येक तडबंदी उद्ध्वस्त करण्याचा अधिकार परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे. आमची प्रार्थना ही परिणामकारकच असली पाहिजे. जर मी प्रार्थना करतोय कुठल्या कुटुंबासाठी तर त्या कुटुंबात कार्य घडलंच पाहिजे. कोण आजारी आहे त्या व्यक्तीसाठी जर मी प्रार्थना करतोय, परमेश्वराने त्याला आरोग्य दिलंच पाहिजे. हा माझा खरा विश्वास. या विश्वासावर मी चाललं पाहिजे. मी प्रार्थना करतोय, परत मलाच प्रश्न पडतोय की कार्य होईल का नाही, आरोग्य मिळेल का नाही, परिस्थिती बदलली जाणार का नाही. जर प्रार्थना केली तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, कार्य घडणारच. कारण आमचा देव होय आणि आमेन आहे. आमच्या देवाकडे नाही काय नाहीये. म्हणून बायबल सांगते की तो खुद्द येशू ख्रिस्त म्हणतो, देवाला सर्व शक्य आहे, सर्व काही शक्य आमच्या देवाला. पण आमचा खरा विश्वास, आमची परिणामकारक प्रार्थना कुठेतरी कमी पडत आहे. आणि ज्यावेळेस या 2 गोष्टी जुळतात आमच्यामध्ये, खरा विश्वास आणि परिणाम करणारी प्रार्थना, त्याच्यामध्ये आम्हाला आध्यात्मिक आशीर्वाद आमच्यामध्ये विजयामध्ये व्हायला सुरुवात होतात. लक्षात घ्या, आध्यात्मिक विजयाचे सर्व आशीर्वाद आमच्यामध्ये व्हायला सुरुवात होतात. मी समजतो काय म्हणते तुम्हाला. खूप महत्वाचा विषय हा. जोपर्यंत मला मेन गोष्टी कळणार नाही वाचनातल्या, तोपर्यंत माझी वाढ होणार नाही. मी कोण आहे ख्रिस्तामध्ये ज्यास मला कळतं, त्यानंतर माझी वाटचाल होत जाते. मला हे समजलं पाहिजे, ख्रिस्तामध्ये मी जीवनाचा जिवंत पाण्याचा झरा आहे. आम्ही मृत नाहीयेत, आम्ही ख्रिस्तामध्ये जिवंत आहोत. आमच्यासाठी ख्रिस्त वधस्तंभावरती वधला गेलेला आहे, आपला प्राण त्याने दिलेला आहे. 3ऱ्या दिवशी तो पुनरुत्थित झालाय, स्वर्गात घेतला गेला, पुन्हा तो आम्हाला घ्यायला येणार आहे. तो आजही जिवंत आहे. आजही पित्याच्या उजवीकडे बसून तुमच्या आणि माझ्यासाठी तो मध्यस्थी करत आहे. तो जिवंत आहे. ते जीवनी पाण्याचा झरा म्हणजे ख्रिस्त आज माझ्यामध्ये. तर तो जिवंत आहे, तर मी सुद्धा जिवंतच असलं पाहिजे. लक्षात घ्या. आणि पुढे असं म्हटलेलं आहे, आमचा तो या झऱ्यातून, आमच्या विश्वासणाऱ्या जीवनातनं खरा विश्वास, परिणामकारक प्रार्थना, ज्यावेळेस या 2 गोष्टी जुळून येतात, तर आध्यात्मिक विजयाचे सर्व आशीर्वाद आमच्यामधनं व्हायला सुरुवात होतात. आध्यात्मिक, जगातले सांगत नाहीये मी. आध्यात्मिक विजय आम्हाला प्राप्त होतो आणि ते आशीर्वाद आमच्यातनं व्हायला सुरुवात होतात. हे आशीर्वाद आमचे वैयक्तिक पण असतात आणि मंडळीसाठी सुद्धा असतात. लक्षात घ्या. जर मला नेमकं मी कोण आहे हे जर मला समजलं, तर मी माझ्या मंडळीसाठी सुद्धा आशीर्वादाचं कारण ठरतो.
जर माझ्यात खरा विश्वास आहे, माझी प्रार्थना परिणामकारक आहे, तर माझे आध्यात्मिक आशीर्वाद माझ्यातनं वाहतात, माझ्या वैयक्तिक जीवनाला आशीर्वाद करतात आणि त्याच्याबरोबर माझ्या मंडळीला पण आशीर्वादित करतात. आता प्रश्न माझा तुम्हाला असा आहे की काय मी माझ्या मंडळीसाठी रोज प्रार्थना करतो का? मंडळीच्या माझ्या पालकासाठी मी प्रार्थना करत आहे का? त्या पालकाच्या कुटुंबासाठी प्रार्थना करत आहे का? त्या पालकाच्या गरजेसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत का? मंडळीच्या वाढीसाठी आमच्या प्रार्थना आहेत का? मंडळीमध्ये असलेल्या क्वायरसाठी आमच्या प्रार्थना आहेत का? एल्डर डिकनसाठी प्रार्थना आहे का? मंडळीच्या मॅनेजमेंटसाठी आमच्या प्रार्थना आहेत का? आज तुम्ही मंडळीसाठी आशीर्वाद आहात, पण माझी जबाबदारी आहे, मी प्रार्थना करतो का माझ्या मंडळीसाठी? ज्या मंडळीमध्ये आम्हाला रोपलेलं आहे त्या मंडळीच्या सेवकासाठी, त्या सर्व वडील वर्गांसाठी, मंडळीतल्या प्रत्येक कुटुंबासाठी मी प्रार्थना करतो का? मग आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनासाठी झगडत आहोत याचा अर्थ. माझ्या भावा बहिणींनो, ज्या मंडळीमध्ये तुम्हाला ठेवले त्या मंडळीच्या सेवकांसाठी तुमच्या प्रार्थनेमध्ये रोज आठवण असू द्या, त्यांच्या कुटुंबासाठी आठवण असू द्या, त्यांच्या सेवेसाठी आठवण असू द्या, त्यांच्या गरजेसाठी आठवण असू द्या, मंडळीच्या वाढीसाठी आठवण असली पाहिजे, मंडळीमधल्या क्वायरसाठी आठवण असू द्या की एक उत्तम उपासना दर रविवारी मंडळीमध्ये व्हावी. उत्तम उपासना हे आमच्या हातामध्ये, हे आम्ही करू शकतो. आम्ही आमच्याच गरजा मागतो, आम्ही आमच्या दैनंदिन गरजा देवासमोर मांडत राहतो आणि देवाकडे तेच मागत राहतो. पण देवाची इच्छा आहे की आम्ही लोकांसाठी आशीर्वादित व्हावं. हा जीवने पाण्याचा झरा, हा झरा अनेकांना आशीर्वादित करत जातो. म्हणून बायबल सांगते की तो हंगामी फळ देतो. आज आम्हाला फळं आमच्या जीवनात पाहिजे असेल, आशीर्वाद आम्हाला जीवनामध्ये आम्हाला पाहिजे असतील, तर मी सांगितलं, परमेश्वराचा आत्मा या ठिकाणी सांगत आहे की तुम्ही खरा विश्वास बाळगा आणि परिणामकारक प्रार्थना तुम्हाला विजयाकडे घेऊन जाऊन तुम्ही स्वतःसाठी सुद्धा आशीर्वाद होता आणि मंडळीसाठी सुद्धा आशीर्वाद होता. खूप महत्वाचं आहे. आज ज्या मंडळीमध्ये तुम्ही आहात त्या मंडळीच्या पालकाला खूप प्रार्थनेची गरज असते, लक्षात घ्या. त्या पालकाच्या गरजांसाठी प्रार्थनेची गरज असते, त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या लेकरांच्या गरजांसाठी प्रार्थनेची गरज असते. तो सेवक पूर्ण मंडळीसाठी प्रार्थना करत असतो, 24 तास तो त्या मंडळीची काळजीच वाहत असतो. पण मंडळीची जबाबदारी आहे की आम्ही आमच्या सेवकांसाठी सुद्धा प्रार्थना केली पाहिजे. आणि हे प्राप्त करून घेण्याची तेवढी तीव्र इच्छा सुद्धा आमच्यामध्ये असावी, लक्षात घ्या. हे आशीर्वाद जर मला प्राप्त करून घ्यायचे असेल, मी जीवनाचा झरा हे मला समजायला, खरा विश्वास, परिणामकारक प्रार्थना हे जर मला समजलं, तर ते प्राप्त करून घेण्यासाठी माझ्यामध्ये तेवढी तीव्र इच्छा सुद्धा पाहिजे. एक चाल ढकल सारखं आम्ही आध्यात्मिक जीवन जगू शकत नाही. एक रूढी परंपरेमध्ये आम्ही आमचं आध्यात्मिक जीवन जगू शकत नाही. तर देवाला प्राप्त करून घेण्याची माझ्यामध्ये तेवढी इच्छा असावी, तीव्र इच्छा पाहिजे. कसंही करून मला ते मिळवायचे, कसंही करून मला त्या ख्रिस्ताला प्राप्त करायचे. गरजेसाठी प्रभूकडे येऊ नका. माझी गरज आहे, माझं आरोग्य मला हवं आहे, माझा फायनान्सचा प्रॉब्लेम आहे, माझ्या कुटुंबामध्ये प्रॉब्लेम आहे, मुलांचे लग्न आहे, मुलीचे लग्न आहे, त्या कारणास्तव प्रभूकडे येऊ नका. तर प्रभूला आत्मसात करण्याची तीव्र इच्छा बाळगून ख्रिस्ताच्या चरणाजवळ या. प्रथम त्या ख्रिस्ताला तर मिळवून घ्या, त्याला प्राप्त करा, त्याच्या इच्छेप्रमाणे जगायला सुरुवात करा. बाकी सर्व काही तुम्हाला आपोआप मिळेल. इच्छा हा असा पाया आहे की तो डोंगराला हलू शकतो, लक्षात घ्या. जर आम्ही मनात ठरवलं की रोज 2 तास मी गुडघ्यावर बसून मध्यस्थी तुमच्या इच्छेमध्ये, इच्छा बाळगणं खूप महत्वाचं आहे. मी रोज ठरवलं पाहिजे, इच्छा बाळगली पाहिजे की रोज मी प्रभूच्या चरणी बसणार, प्रभूचे वचन 2 तास वाचणार, 10 अध्याय रोज वाचणार, 15 अध्याय रोज वाचणार.
हे जोपर्यंत मी ती तीव्र इच्छा प्रकट करत नाही तोपर्यंत ह्या प्रभूला आम्ही प्राप्त करू शकत नाही. हे सातत्याने घडलं पाहिजे, एक दिवसाचं नाहीये. रोज आणि रोज मला हे करायचंय, ते मिळवण्यासाठी खटपट केली पाहिजे. कसंही करून मला प्राप्त करून घेणं, कसंही करून मला ख्रिस्ताला मिळवायचंय, ही इच्छा आज आपण बाळगूया. दुसरी गोष्ट म्हणजे एवढा विश्वास आणि प्रभावी प्रार्थनामय जीवनाची उभारणी, खरी आध्यात्मिक आशीर्वाद आपण प्राप्त करू शकतो ज्यावेळेस माझी तीव्र इच्छा आम्ही प्रकट करतो आपली प्रभूला प्राप्त करून घेण्याची. त्याच्याबरोबर हे सर्व काही मार्ग मोकळे होतात. तुम्हाला खरा विश्वास समजेल, प्रार्थना कशी करायची रोज पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करेल. वचन ज्यावेळेस तुम्ही रोज वाचायला सुरुवात कराल त्यातलं गुज रहस्य तुम्हाला परमेश्वर प्रगट करेल. तुम्हाला कोणावर अवलंबून राहायची गरज नाही पडणार. पवित्र आत्मा तुम्हाला अशा प्रकारे चालेल की तुम्ही बसता उठता परमेश्वर वचन बोलायला सुरुवात कराल. कठीण काळ आला लगेच देवाचं वचन तुमच्यासमोर पवित्र आत्मा देईल. चांगली गोष्ट घडली पवित्र आत्मा तुम्हाला धन्यवादाचे वचन देईल. कुटुंबामध्ये कोणी आजारी आहे पवित्र आत्मा तुम्हाला आरोग्य संबंधीने वचन देईल. हे कधी घडतं जेव्हा मी तीव्र इच्छा बाळगेल की नाही मला एक प्राप्त करायचे, मला ते वचन पाठ करायचे, वचन माझ्यामध्ये असली पाहिजेत, माझ्या प्रार्थना तेवढ्या असल्या पाहिजेत, खरा विश्वास मला वाढवायचा आहे, परिणामकारक प्रार्थना मला करायच्यात, कारण परमेश्वराने मला जीवनाचा झरा केलेला आहे. ही इच्छा बाळगून जेव्हा मी चालतो त्यावेळेसच काहीतरी परिणाम घडतो, नाही तर परिणाम घडत नाही. माणसाने खूप काय असं भुलून घेतले स्वतःला. इच्छा आणि गरजा या दोन्ही गोष्टी एकत्र केलेल्या आहेत. इच्छा या शब्दाला आम्ही आमच्या गरजेविषयी वापरतो, लक्षात घ्या. गरज वेगळे आणि इच्छा वेगळे. आमच्या परमेश्वराने आम्हाला आमच्या गरजा भागवण्याचं अभिवचन दिलंय. मत्तेकृत शुभवर्तमानाचा 6वा अध्याय आणि 25 ते 32 वचन जर तुम्ही वाचले त्याच्यामध्ये परमेश्वर आम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगतो की आमच्या गरजा काय, गरजेविषयी सांगत आहे, इच्छा नाही. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे मत्तेकृत शुभवर्तमान 6वा अध्याय 25 ते 32 वचनं. याच तो मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे अशी काळजी करू नका. अन्नापेक्षा जीव, वस्त्रापेक्षा शरीर विशेष आहे की नाही. महत्वाची पहिली गोष्ट या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते, खाण्याविषयी, पिण्याविषयी, कुठले कपडे घालणे त्याच्याविषयी आमचा देव आम्हाला सांगत आहे. दुसरी गोष्ट त्याने पुढे आम्हाला उदाहरण सुद्धा दिले की आकाशातील पाखरे लक्षपूर्वक पहा, ते पेरीत नाहीत, कापीत नाहीत व कोठऱ्यात साठवत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यास खावाय देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ हा की नाही. इथं देवाने आमची तुलना केलेली आहे. पाखरांपेक्षा परमेश्वराने आम्हाला वरचढ दाखवले किंवा अधिक ठरवले. दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते की काळजी करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवायस तुम्हातील कोण समर्थ आहे. खूप महत्वाचं वचन आहे. खूप काळजी करतो आम्ही, काळजी एवढी करतो की बरं त्या काळजी करून करून आजारी पडतो, पण ती काळजी काही आमची संपत नाही. पण वचन आम्हाला सांगते काळजी करून आपल्या आयुष्य दुरी हातभर वाढवायस तुम्हातील कोण समर्थ आहे. मी तर म्हणेन जो काळजी करतो तो प्रभू येशू ख्रिस्तावरती अविश्वास दाखवतो. काळजी करू नका. प्रत्येक तुमचे काय गरज आहे त्याला माहिती आहे. म्हणून त्यांनी उदाहरणं दिलेत आम्हाला. आकाशाला पाखरांकडे पहा, ते पिरीत नाही, कापीत नाही, कोठरा साठवीत नाही, त्यांच्यापेक्षा तुमचं मोल अधिक नाही काय. तिसरी गोष्ट, तसेच वस्त्राविषयी का काळजी करता. कुठलं वस्त्र आम्ही घालावं, कुठलं पांघरावं याची आम्हाला खूप काळजी असते. खूप प्रश्न असतो मनामध्ये. 8 दिवस अगोदर इन्व्हिटेशन कार्ड आम्हाला लागणार, तर आम्ही 8 दिवसापासून तयारी करतो की त्या कार्यक्रमात, त्या प्रोग्राममध्ये आम्ही कुठले कपडे घालायचे. चांगलेच घालायचे निश्चित गरज आहे आमची, पण आम्ही खूप काळजी करतो, आम्ही विचार करतो. म्हणून बायबल आम्हाला या ठिकाणी सांगतं, रानातील भूकंबळे कशी वाढतात ते लक्षात आणा. ती कष्ट करीत नाही, तो कातीत नाही, तरी मी तुम्हाला सांगतो की शल्मोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एकसारखा सजला नव्हता. फुलांकडे पहा, जेव्हा जाताना तुम्ही गार्डनला वगैरे
नर्सरीला, तर फुलांकडे पहा की कशा प्रकारे त्यांच्यामध्ये कलर असतात. आमच्या देवाने किती सुंदर सगळी सृष्टी निर्माण केलेली आहे. निसर्ग पाहत जा, निसर्गाकडे झाडांकडे पाहायचं, पक्ष्यांकडे पाहायचं, त्यांच्या सर्व कलरकडे पाहिलं की आम्हाला कळतं की प्रभूने किती सुंदर निर्मिती केलेली आहे. मग तो म्हणतो की सर्व वैभव त्यातले एकसारखा सजला नव्हता. जे रानातले गवत आज उद्या भट्टीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो अल्पविश्वासी, तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय? यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत काळजी करीत बसू नका, कारण ही सर्व मिळावयास विदेशी लोक खटपट करीतात. या सर्वांची गरज तुम्हास आहे, हे तुमच्या स्वर्गीय पित्यास ठाऊक आहे. ही गरज आहे ज्याला आम्ही आमची इच्छा बनवून ठेवलेली आहे. इच्छा वेगळ्या, गरज वेगळी आहे. या गरजा, अन्न, वस्त्र, निवारा या स्वर्गीय पित्याला माहिती आहे आम्हाला काय द्यायचं, कधी द्यायचं, कुठल्या वेळेस द्यायचं. त्याची काळजी करू नका. तर आता मला ही काळजी करायची की मला तीव्र इच्छा बाळगायची आहे की आम्हाला कसंही करून ख्रिस्ताला प्राप्त करायचं, कसंही करून मला त्या प्रभूला मिळवायचंय. हा उद्देश माझा जगण्याचा असला पाहिजे. जगातल्या गोष्टीकडे पाहू नका. जगामध्ये सर्व मोह आहे, लोभ आहे, डोळ्याची वासना आहे, संसाराची पुशारकी आहे. त्यासाठी जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. माझ्या भाऊ बहिणींनो, आज मला तुम्हाला या ठिकाणी हे सांगायचंय की मला जे मिळवायचंय ते म्हणजे ख्रिस्ताला प्राप्त करून घ्यायचंय. हा माझा जगण्याचा उद्देश असला पाहिजे. आम्ही जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी कितीतरी धडपड करत आहोत. आज आमच्या जीवनात प्रभूने किती अद्भुत साक्ष निर्माण केले आहेत. लोकांचे 10-10, 15-15 वर्ष घर घेतल्यानंतर हप्ते फेडण्यामध्ये जातात. पण देवाने आम्हाला 1 रुपया खर्च न करता एवढी मोठी वास्तू आज आम्हाला भर सिटीमध्ये, सेंटरमध्ये दिलेली आहे. साधी गोष्ट नाहीये. मी त्या दरवाजामधून माझ्या घरात जातो, मी देवाचे आभार मानतो सुंदरशा घराबद्दल. आयुष्याचे 15-10 वर्ष लोकांचे ते घराचे कर्ज फेडण्यात निघून जातात. म्हणून काळजी करू नका. काळजी करा, इच्छा बाळगा की मला प्रभूला मिळवायचंय, प्रभूसाठी काहीतरी मला करायची तीव्र इच्छा पाहिजे की मला प्रभूसाठी काहीतरी केलं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. जगातल्या गोष्टी नश्वर आहेत, क्षणभंगूर आहेत, या तात्कालिक आहे, इथंच राहणार आहेत. पण जी मी देवासाठी काय करू ना, त्याचं आम्हाला काहीतरी पारितोषिक मिळणार आहे. तिथं पारितोषिक मिळणार आहे, लक्षात घ्या. म्हणून तो घे भाल्या विश्वास असा, तुझे टाकून ठेवलेले वतन तू घे. कशासाठी वतन सांगितलेलं आहे आम्हाला? मत्ते कृषीपर्यंत 25 अध्याय आपण वाचूया की आज आम्हाला देवाने काय दिलेलं आहे, आपण काय मिळवत आहोत. 31 ते 40 वर्ष जर वाचली 25 मधली, तर देवाची खरी योजना आम्हाला समजते की आज आम्हाला काय प्राप्त करून घ्यायचंय. इथं असं म्हटलेलं आहे, जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभव येईल व त्याचबरोबर सर्व देवदूत येतील, तेव्हा तो आपल्या वैभव राजस्थानावर बसेल. त्याच पुढे सर्व राष्ट्र जमवले जातील, आणि जसे मेंढपाळ शेंडरापासून मेंढरे वेगळे करतो, तसे तो त्यास एकमेकापासून वेगळं करेल. मेंढरास तो आपल्या उजवीकडे ठेवील व शेरडास डावीकडे ठेवील. तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्याच म्हणेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादितो या, जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले ते वतन करून घ्या. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावायला दिले, ताणेला होतो तेव्हा मला प्यावायला दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिली, आजारी होतो तेव्हा माझा समाचार घेतला, बंदिशात होतो तेव्हा तुम्ही मजकडे आला. त्यावेळेस धार्मिक लोक त्याला उत्तर दिले की प्रभूजी, आम्ही आपल्याला केव्हा भुकेले पाहून खावायला दिले, केव्हा ताणेले पाहून प्यावायला दिले. पुढे 40 वचन आम्हाला असं सांगतं. इथं असं म्हटलं, तेव्हा राजा त्याचं उत्तर दिले की तुम्हाला खचित सांगतो की ज्या अर्थ तुम्ही माझ्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला करता, याचा अर्थ ते मला करता. हे करायला सांगितलेली ही तीव्र इच्छा बाळगा. लोकांच्या भेटी घ्या, रोग आजारांसाठी जाऊन हॉस्पिटलमध्ये प्रार्थना करा. कोणी भुकेलेला असेल त्याला अन्न द्या, कोणी उघडा असेल त्याला वस्त्र द्या. वरचा आशीर्वाद मला मिळवायचा आहे.
म्हणून तर म्हणतो की अहो आशीर्वाद या, जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले ते वतन करून घ्या. कारण मी भुकेलो असतं तुम्ही मला खायला दिले, मी ताणेला असतं तुम्ही मला प्यावयास पाणी दिले, मी उघडा असतो त्यास तुम्ही मला वस्त्र दिली, मी आजारी असताना तुम्ही माझ्या भेटीस आला, मी बंदीशाळेत होतो तुम्ही माझी भेट घेतली. हे सर्व देव स्वतःविषयी सांगत. याचा अर्थ तुम्ही एखाद्या व्यक्तीचं असं करतो की म्हणून 40 वर्षात की जो कोणी अति कनिष्ठ बंधुपैकी एकाला करतो, याचा अर्थ तो मला करतो. इच्छा बाळगा देवाकडं की मला प्रभूच्या राज्यासाठी काहीतरी करता आलं पाहिजे, प्रभूच्या सेवकांसाठी मला काहीतरी करता आलं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. वरचं वतन आम्हाला मिळवायचे, वरचे आशीर्वाद आम्हाला मिळवायचे, ती इच्छा मी बाळगली पाहिजे. दुसरी गोष्ट, मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन. आमेन. हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. ही माझी ओढ पाहिजे, ही माझी इच्छा पाहिजे. ज्यावेळेस त्या हरणीला त्या जंगलात पाणी मिळत नाही, ती सैरा वगैरे फिरत असते. आम्हाला सुद्धा तशी ताण पाहिजे ख्रिस्तासाठी, देवाच्या वचनासाठी, सुवार्तेसाठी, मध्यस्थीची प्रार्थना करण्यासाठी, एकमेकाचं ओझं घेऊन चालण्यासाठी. हे आम्हाला प्रभूंनी सांगितलेलं आहे. तो म्हणतो की जशी हरणी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. व्याकुळ झालोय मी तुझ्यासाठी. माझ्यामध्ये ती व्याकुळता पाहिजे प्रभूला प्राप्त करून घेण्याची. दुसरी गोष्ट इथं असं पाहायला मिळते की दुसऱ्या वर्ष सांगतो की माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी ताणेला झाला आहे. ताणेला झालेला आहे. ती ताण लागली पाहिजे मला. ती ताण कुठली आहे की मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन. ती ताण पाहिजे मला की कधी मी प्रभूच्या सानिध्यामध्ये बसेल, कधी प्रभूच्या वचनामध्ये मी बसेल, कधी मी प्रार्थनेमध्ये बसेल, कधी मी त्या प्रभूचं दर्शन मी घेईल, कधी मी त्याच्या सहभागितेमध्ये राहील. आज परमेश्वराची इच्छा आहे, आम्हाला ती ताण लागली पाहिजे, ती ओढ मला पाहिजे, ती तीव्र इच्छा माझ्या मनामध्ये पाहिजे की मी केव्हा देवासमोर येऊन त्याचं दर्शन घेईन. माझ्या भाऊ बहिणींनो, खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. आत्मिक जीवन तकलादू सारखं जगू नका. जर तर वर नाहीये. आमचा देव न्यायाच्या दिवशी आम्हा सर्वांचा हिशोब घेणार आहे. एक सिरियस आत्मिक जीवन जगायला आपण सुरुवात करूया. मला ती तीव्र इच्छा माझ्यामध्ये पाहिजे की प्रभू मला कधी मी तुझ्या जवळ येऊन मी तुझं दर्शन घेऊ, तुझ्या बसू. अशा अपेक्षेने जगायला सुरुवात करा. ही अपेक्षा बाळगून चाला, ही इच्छा बाळगून चाला. दुसरं अजून एक शास्त्र बघ वाचून, स्वतः 84 याचं पहिलं वचन की देव आमच्या संगती काय अपेक्षा करतोय, आम्हाला काय इच्छा हवी. 84 याचं पहिलं वचन ज्याला सापडेल तो वाचेल. हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवास स्थाने किती रम्य आहे. किती महत्वाचं आहे. माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. लक्षात घ्या. एक झुरणी म्हणतात नाही का, काय एकदम व्याकुळ झालेलं मन की त्याच्याशिवाय जगूच शकत नाही, त्याच्याशिवाय आम्हाला काहीच करता येत नाही. एक जगातलं कपल असतं, ते एकमेकाशिवाय राहूच शकत नाही. प्रत्येक क्षणाला डोक्यात तेच विचार असतात. खाण्यापिण्याकडे त्यांचं लक्ष नसतं, कुठल्याच गोष्टीकडे त्यांचं लक्ष नसतं. त्याच्यापेक्षा जास्त मला त्या परमेश्वराची उत्कंठा लागली पाहिजे. त्याला मला मिळवायचे, त्याला प्राप्त करून घ्यायचे, त्याच्या अंगणाची उत्कंठा मला पाहिजे की माझा जीव व देह परमेश्वराला आरोळी मारतात. ही अशी आरोळी पाहिजे आमची. सतत आणि सतत फक्त परमेश्वराचा धावा. आणि पुढचं 10वं वचन असं सांगतं आम्हाला, खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसापेक्षा उत्तम आहे. दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या मंदिराचा द्वारपाल होणे मला इष्ट वाटते. या जगामध्ये राहण्यापेक्षा हे जग पूर्ण दुष्टाईने भरलेलं आहे. या जगामध्ये नुसते डोळ्याची वासना आहे, संसाराची पुशारकी आहे, लोभ आहे, मोह आहे, व्यभिचार आहे,
क्रोध आहे, भांडणे, ईर्ष्या आहे, ह्याच्यात राहण्यापेक्षा माझी प्रार्थना पाहिजे, माझी इच्छा पाहिजे की परमेश्वरा तुझ्या मंदिराचं द्वारपाल होणं मला आवडेल, तुझ्या सानिध्यामध्ये बसणं मला आवडेल, तुझ्या समक्षतेमध्ये राहणं मला आवडेल, तुझं गौरव करण्यामध्ये मला आवडेल, तुझी उपासना करण्यामध्ये मला आवडेल. अशी इच्छा बाळगा माझ्या भाऊ बहिणी. कारण तुम्ही जिवंत पाण्याचं झरा आहात, तुमच्यातनं ते सर्व दिसलं पाहिजे. आज माझी इच्छा काय आहे? माझ्या मनामध्ये कुठल्या गोष्टीची इच्छा आहे? जगातल्या गोष्टीचे विचार करू नका. फक्त आणि फक्त ख्रिस्ताचा विचार करा. ख्रिस्ताला प्राप्त करून घेण्याची तीव्र इच्छा बाळगायला सुरुवात करा. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, बाकीचे सर्व आशीर्वाद तुमच्या मागे धावत येतील. तुम्हाला त्याच्या मागे धावायची गरज नाहीये. एक आध्यात्मिक जीवन, एक पवित्र जीवन, कारण जसा तो पवित्र आहे तसं मी सुद्धा पवित्र असलं पाहिजे. माझ्यामध्ये कुठल्याच प्रकारचं जार कर्म नसावं, व्यभिचार नसावा, लोभ नसावा, मोह नसावा, दुष्ट स्वभाव नसावा, निंदा नसावी कोणाविरुद्ध. कारण तुम्हाला नाही मला परमेश्वराने या जगातनं वेगळे करून निवडलेले, यासाठी की आम्ही जाऊन साऱ्या सृष्टीला सुवार्तेची घोषणा करावी. येशू ख्रिस्त तारणार आहे, उद्धारक आहे, तोच एक जिवंत देव आहे हे सांगण्यासाठी प्रभूने तुम्हाला नाही मला वेगळं केलंय. माझ्या भावांनो, ही इच्छा बाळगा की मला ख्रिस्ताला प्राप्त करून घ्यायचंय, ख्रिस्ताला मिळवायचंय. आणि ज्यावेळेस हे बाळ तुम्ही सुरुवात कराल तर मी खात्रीनं सांगतो, आशीर्वादाची रेलचेल तुमच्या आयुष्यामध्ये असेल. तुमचे गेलेले दिवस, याच्यापेक्षा येणारे दिवस हे खूप आशीर्वादाचे असतील. जे आशीर्वाद तुम्ही पाहिले नाही त्याच्यापेक्षा दुप्पट आशीर्वाद पुढे तुम्ही पाहाल. फक्त एक लक्षात ठेवा की मला प्रभूला मिळवायचंय, ख्रिस्ताला प्राप्त करून घ्यायचंय. ही अपेक्षा धरून चाला, इच्छा बाळगून चाला. मी खात्रीने सांगतो, येणारे दिवस हे तुमच्यासाठी अद्भुत दिवस असणार आहे. हालेलुया. असं प्रार्थना करूया. सर्वसमर्थ आमच्या जिवंत परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू, तुझी स्तुती करतो या सुंदरशा वेळेबद्दल आमच्या देवा. परमेश्वर, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो स्वर्गीय पित्या, की तुझी इच्छा, तुझी योजना तुझ्या पवित्र वचनाद्वारे प्रभू तू आम्हाला प्रगट केली प्रभू. आम्ही त्या वचनाला होय ना आमेन म्हणतो माझ्या देवा. आम्ही स्वीकारतो प्रभूजी, आणि त्याचं चालण्यासाठी प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याची कृपा तू आम्हाला पुरव माझ्या परमेश्वर. स्वर्गीय पिते, जमल्या प्रत्येक माझ्या भाऊ बहिणीला जे ऑनलाईन पाहत आहेत, पाहणार त्या सर्वांना ख्रिस्ता मी तुझ्या हाती समर्पित करतो स्वर्गीय पिते. प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तीव्र इच्छा, ती उत्कंठा निर्माण कर माझ्या परमेश्वरा. त्या दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा मी मंदिराच्या, माझ्या देवाच्या मंदिराचं द्वारपाल होणं मला आवडेल प्रभू. आज ती कृपा प्रत्येकाला पुरव माझ्या परमेश्वरा. स्वर्गीय पिता, मी प्रार्थना करतो, जे कोणी आजारी असेल प्रभू, तुझा आरोग्याचा हात त्यांच्यावरती ठेव प्रभूजी. तुला बसलेल्या फटक्यामध्ये आम्हाला आरोग्य आहे. तू व्याधीमुक्त करणारा परमेश्वर आहे. तू सर्व अंतरून बनवणारा देव आहेस. तू सर्व रोग बरे करणारा देव आहे. येशू ख्रिस्ता, तू अद्भुत कार्य कर, त्यांना आरोग्य दे. कोणाची आर्थिक अडचणी असेल येशूच्या ते सुटले जाऊन दे माझ्या देवा. कोणाला वैवाहिक जीवनासाठी प्रभू थांबून असेल प्रभू, त्यांना योग्य देवपा स्थळ देऊन तू आशीर्वादित कर, अशी मी प्रार्थना करतो पा. इथे आपल्या प्रत्येक माझ्या भाऊ बहिणीला जे ऑनलाईन पाहते त्या सर्वांना ख्रिस्तामध्ये आज मी आशीर्वादित करतो प्रभूजी. आत्मिक आशीर्वाद, आर्थिक आशीर्वाद, आरोग्याचे आशीर्वाद, कौटुंबिक आशीर्वाद येशूच्या नावात हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोकळे करतो देवपा. सर्वमान सन्मान गौरव ख्रिस्ता आम्ही तुला देत, येशू ख्रिस्तांचा तारणारा याच्या नावाने मागतो, म्हणून तो ऐक पित्या. आमेन, आमेन, आमेन. असं प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे तसे